नमस्कार. टेस्ट बाय शीतल्स रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण कांद्याच्या पातीची भजी बनवणार आहोत. पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी मी 3 कांद्याच्या पातीचे काप करून घेतले आहेत. मीडियम साईजचेच काप केलेले आहेत आणि त्यातच आपण पातीचे 3 कांदे उभे कापून घेतले आहेत. आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे चांगले मिक्स करून घेऊया. या भजींमध्ये आपण पाणी नाही घालणार आहोत. या कांद्यांना जे पाणी सुटेल त्यातच आपण भज्याचं पीठ भिजवणार आहोत. आता हे 2 मिनिटं असेच ठेवू. म्हणजे कांद्यांना चांगले पाणी सुटेल तोपर्यंत आपण त्यात घालण्यासाठी 1 चमचा धन, 6 मिरच्या, 6-7 कढीपत्त्याची पाने आणि 4 लसूण जाडसर कुटून घेणार आहोत. तुम्ही मिक्सरमध्येही जाडसर वाटू शकता. बघा ह्या प्रकारे. आता हे वाटण आपण ह्याच्यात घालू. ह्यांनी भज्यांना खूप छान चव येते. आता ह्याच्यात आपण अर्धा चमचा ओवा हातावर चुरून घालणार आहोत. 1 चमचा तांदळाचं पीठ आणि 1 चमचा रवा घालणार आहोत. ह्यामुळे आपली भजी खूप चांगली खुसखुशीत होतील. ह्यात मी सोड्याचा वापर करणार नाही आहे. आता आपण पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घालणार आहोत. हे लाल तिखट ऑप्शनल आहे. रंगासाठी मी घातलं आहे आणि ह्यात चिमूटभर हिंग घालून घेत आहोत. आता आपण ह्याच्यात 1 वाटी बेसन पीठ घालणार आहोत. एकत्र पूर्ण न घालता थोडं थोडं घालून आपण ते मळून घेणार आहोत. आता मी अर्धा वाटी घातला आहे आणि त्यात मिक्स करून घेऊया. आपण लागेल तसं ह्याच्यात पीठ घालत जाऊ आणि चांगलं जोराने चुरून घ्यायचं आहे. म्हणजे त्या पाण्यात आपलं पीठ चांगलं मिक्स होईल. बघा ह्यात आपण वरून पाणी नाही घातलं आहे. जे कांद्याला पाणी सुटलं होतं त्यातच आपण हे सगळं मळून घेतलं आहे आणि ह्याच्यासाठी आपल्याला पाऊण वाटी बेसन पीठ लागलेलं आहे. हे बघा एवढं पीठ राहिलेलं आहे. आता आपण हे 10 मिनिटं असंच ठेवूया आणि तोपर्यंत तेल तळायला गरम करून घेऊया. तेल गरम झाले आपले की त्यातला 1 चमचा तेल आपण ह्या आपल्या भज्याच्या पिठात घालून घेणार आहोत आणि चांगलं मिक्स करून घेणार आहोत. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यात 1 चिमूट सोडाही घालू शकता. आता आपण तेल गरम झालं आहे. त्याच्यात भजी घालून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान, मोठी अशा आकाराची भजी करू शकता. आणि आपण इथे गॅस स्लो टू मीडियम ठेवला आहे. जास्त फास्ट गॅसवर तळले तर वरून तळले जातात आणि आत पिटाळ राहतात भजी. तर अशा प्रकारे सगळी भजी आपण घालून घेऊया तेलात. आणि चांगली दोन्ही बाजूनी तळून घेऊया. बघा छान असा आपल्या भाज्यांचा रंग बदलत आहे आणि खुसखुशीत आपली भजी तयार झाली आहे. आता ही आपण भजी काढून घेऊया आणि ही तुम्ही हिरव्या चटणी बरोबर, सॉस बरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. मस्त अशी आपली भजी तयार झाली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.